परिस्थिती बिघडली आहे. कालच्यापासून पाऊस चालू आहे. रात्र दिवस बसायला कुठं जागा नाही. लागलेलं आहे पाणी सगळं भारती मंदिर लागलेलं आहे. गावातला मसनवटा पूर्ण बुजलेला आहे. काय झालं मावशी? आतापर्यंत कोणी पोचलेलं नाही तिकडं? त्यांना आणायला कोणी पोचलेलं नाही? आता आनंद लावून द्यावा पाणी आहे पाणी आपलं नाव? रामभाऊ जाधव, राहणार तिरे, बीजेपी तालुका अध्यक्ष. आपल्याकडनं काय माहिती प्रशासनाला तुम्ही प्राप्त करणार आहात? नदीला शिना नदीला पाणी वाढलेलं आहे. त्यासाठी ग्रामस्थांचे थोडे आमच्या बेच म्हणून आहे, दोन्हीकडून नदी पाणी वाहत आहे. त्याच्यामुळे मध्ये अडकलेत आमचे भोई समाजाचे लोक. त्यांच्यासाठी आपण प्रशासनाला काल फोन केला होता. त्यांनी आपण त्यांना म्हणजे काल पण माहिती दिलेली. सगळी 51 जण होते, त्यातले 30-35 जण आले. राहिलेले एक 10-15 जण आहेत. त्यातले आता निघते म्हणजे अजून 10-15 जण तिकडे आहेत. आता त्यांना काढायचे प्रयत्न चालू आहे. प्रशासनाकडनं चालू आहे. हो चालू. आणि शिवणीसाठी पण आपण हे टीम दिलेली आहे आता पाठवून. अच्छा. मी गणेश देवदास पवार, हे तिरेगावचा रहिवासी आहे. कारण आता ब्रिज मोठ्या खालच्या ब्रिजवरून पाणी वाहायला लागलेलं आहे. आणि गावातल्या लोकांनी जे काही नदीकडेचे लोक आहेत त्यांना शाळेमध्ये वर सुरक्षित पोचवलं आहे. रात्री 11:30 वाजल्यापासून चालू आहे. निसर्ग वाढायला चालू आहे. आता थोड्याच वेळात पाणी म्हणजे आता भारती मंदिरला लागलेलं आहे पाणी. सगळं भारती मंदिरला लागलेलं आहे. गावातला मसनवटा पूर्ण बुजलेला आहे. आता वरचीवर पाण्याची पातळी वाढत आहे. आणि मला वाटतं मी जसं जन्मले तेव्हापासूनही एवढा मोठा पूर पहिल्यांदा आहे गावात. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार हे पहिल्यांदाच झालेलं आहे? पहिल्यांदा एवढं मोठं नुकसान पहिल्यांदा झालेलं आहे. अच्छा. या अगोदर कधी भरपूर नुकसान झालेलं आहे. काय तर होईल म्हणून काय तर केलेलं आहे. शेतामध्ये कांदे आहे, कुणाचे मका आहे, ऊस आहे. ऊसात तर डोक्याच्या वरनं पाणी शेतकऱ्याचं तर नुकसान झालं. त्यापैकी कुटुंबाचं पण काही घरं वगैरे जे काय नदीकाठची घरं आहेत ती पहिली राहिलेली लोक आहेत ती त्यांचं बी लई नुकसान झालेलं आहे. खाण्यापिण्याची त्यांची वांदी चालू सध्या. आता जसं पाणी पसरलं, स्मशानभूमीमध्ये पाणी पसरलं, घरामध्ये पाणी पसरलं, ह्या पाणीसाठी कुठलं प्रशासनचं दाखल झालेलं का नाही? प्रशासनाचे चालू आहे त्यांची ही, पण एवढं असं म्हणावं ही नाही. अच्छा. म्हणजे रिस्पॉन्स बी नाही आणि त्यांनी मदत बी नाही एवढी. मग आता तरी जी कुटुंब पाण्यात गेले त्यांना काही तर द्यायला पाहिजे ना. त्यांचा पूर्ण संसार सगळा पाण्यात आहे सध्या. नुकसान भरपाई काय तुम्ही पाहिजे? नुकसान बी द्यायला पाहिजे. खाण्यापिण्याची तर सोय करा पहिला. नुकसान तर केव्हा देतील तेव्हा देतील. पण आता चालू कंडिशन रात्री दरम्यान तिने बेघर झालेली ती लोक. काल रात्रीपासून जे पाऊस झालेला त्यामध्ये बेघर झालेले आहे. मग त्यांना काय तर खाण्यापिण्याची तर तेवढी तर सोय करा शासनाने. चालू तत्काळ तेवढी सोय करायला पाहिजे. असं एक आपलं नम्र विनंती तुमच्या माध्यमातून. काय नाव आपलं? अच्छा. हे जे नदी सीना नदी आहे, ह्या नदीमध्ये पाणी पसरलेलं आहे, कुठपर्यंत गेलेलं आहे आणि काय नुकसान होत आहे ह्याच्यामध्ये? घरात पाणी शिरत आहे, मुलांचं नुकसान होत आहे. मारुती मंदिर पण पाणी गेलेलं आहे. खाली ब्रिज खाली पूर्ण पाणी आहे. मुलांना शाळेत कसं यायचं? शाळा सुरू सरकारने जाहीर केलेलीच आहे आज. हे दृश्य पाहून तुम्ही प्रशासनाला काय विनंती करता? आम्ही प्रशासन सुट्टीच मागलेली आहे मुलांसाठी. कारण मुलं बाहेर फिरू शकतात ना. शाळेत आलं म्हणजे मुलं बाहेर येतील, पाण्याकडे पळतील. नदी जवळ आहे शाळेपासून. त्यामुळे सुट्टी शासनाने सुट्टी दिलेली आहे. आम्हाला मंजूर केलेली आहे. सुट्टी दिलेली आहे. आज मंजूर केलेली आहे सुट्टी. आता पूर्णपणे जेवढं गावातले लोक आहेत ते सगळं बाहेर येऊन थांबलेले आहेत. आणि काही लोक नदीच्या तिकड पलीकडं अडकलेले आहेत. याचा
सरकार शासनाने काय तर सोय करावी. आम्ही लहान होतो तेव्हा पाणी आलं होतं असं ह्या पुलावर. आमचे वडील होते तेव्हा, आता 15 वर्ष झाली असतील त्याला. त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच पाणी एवढं मोठं बघायला आम्ही. म्हणजे आतापर्यंत कधी झालेलं नाही आहे, हे पहिल्यांदाच झालेलं आहे. पण इतकं नाही आहे, पुलापर्यंत नाही, खालचं पूल पोचलं नाही तिथपर्यंत नाही येतं पाणी, पण एवढं पाणी पहिल्यांदाच. प्रताप मल्लाव राहणार किती अच्छा, काय समस्या आहे आपली? समक्ष म्हणजे आता सध्या कसं झालं, पूर परिस्थिती लय गंभीर झालेली आहे. आता तात्काळ जी पुरात अडकलेली आहे ते जे स्थलांतर केलंय त्यांना जेवणाचं आणि त्यांची व्यवस्था आता काय बी करून व्हायला पाहिजे. सध्या त्यांची लय परिस्थिती बिघडली आहे. कालच्यापासून पाऊस चालू आहे, रात्र दिवस बसायला कुठं जागा नाही, काय नाही, जेवायला मिळत नाही. लहान लेकरं आहे ते घेऊन फिरायला ते कुठं बी त्यांना जेवणाची खाण्यापिण्याची 2 दिवस मदत करावं. त्यानंतर पुन्हा तुम्ही ओला दुष्काळ करा, काय जाहीर करायचं ते करा. पण आता चालू लागा नाही, त्यांना जेवणासाठी काय तर करावं लागतं. जनावरं ही सगळी घेऊन बाहेर येते, कुठं बांधायला जागा नाही, कुठं उभं राहायला जागा नाही. सगळी माणसं अशी लेकरं बिकरं रडायला लागली ती उभं राहायला सुद्धा कुठं जागा नाही. मग आत अडकलेली बाहेर आली ती तिने दिलं आली बाहेर राहायचं कुठं लई मोठी परिस्थिती झाली. त्यासाठी तिने 2 दिवस जेवणासाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. ती झाल्यानंतर तुम्ही ओला दुष्काळ करा, पीक पाणी करा, अतिवृष्टी करा, पण ही 4 दिवसांनी केली तर चालतंय. पण आता गरज काय आहे की माणसं उपाशी आहे, त्यांना जरा काहीतरी जेवणा खाण्याचं करावं ही आमची विनंती आहे. पाणी यायला लागलं असं शाळा उघडून द्यावं, तिथे शासनानं काय तर जेवणाची स्कीम राबवा, त्याला जेवण काय तर द्यावं. आता जेवणाची लई अडचण आहे असं आहे. म्हणजे जे पाणी पसरलं होतं गावामध्ये त्याच राहण्यासाठी तुम्ही मंदिरमध्ये जागा दिली होती, तिथं पण पाणी आलेलं आहे. पाणी आलंय, घाबरून गेले ते सगळे. आता धीर सुटलाय लोकांचा, लहान लेकरांचा धीर सुटलाय, घाबरून गेले ते असं आहे. त्यांना राहण्याची सोय करा, जेवणाची सोय हो, एवढं झालं. एवढीच विनंती आहे. काय तुम्हाला वल्ला दुष्काळ जे काय करायचं आहे 4-8 दिवसानं पंचनामा करा. तुम्ही काय पुरात काय गेलेलं चौकशी करा. पण आता हा या माणसाला जेवण घालून जगवा. खाली